आजची जी स्टोरी आहे, ती एकदम खतरनाक पद्धतीनं घडली आहे. तर एक रेवंत नावाचा व्यक्ती जो कर्नाटकमध्ये राहत होता. रेवंत हा पेशाने डॉक्टर होता आणि त्याचं क्लिनिक होतं एक छोटंसं. त्याचबरोबर त्याचं वय वर्ष जवळ-जवळ 35 होतं आणि त्याचं लग्न झालेलं होतं आणि त्याला 2 मुलं पण होती. पण घडतं असं, की जो रेवंत असतो त्याचं रोजचं रुटीन तेवढंच राहत होतं, की घरून निघायचं, क्लिनिकमध्ये जायचं आणि संध्याकाळी 8च्या सुमारास घरी यायचं. हेच त्याचं दिनक्रम राहत होतं. पण एक दिवस असं घडतं, की रेवंतला पण स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. तर बघूया सविस्तर. तर जो रेवंत असतो सकाळी नाश्ता वगैरे करतो आणि तो घरून निघतो. निघाल्यानंतर जेव्हा तो क्लिनिकमध्ये पोहोचतो आणि क्लिनिकमध्ये गेल्यानंतर त्याच्या बायकोला, हर्षदाला कॉल होतो. कॉल झाल्यानंतर तो कॉलवर बोलतो. बोलणं झाल्यानंतर तो आपल्या क्लिनिकचं काम दिवसभर करतो आणि संध्याकाळी 8 वाजता तो घरी पोहोचतो. घरी पोहोचल्यानंतर तो मोठ्याने जेव्हा घरामध्ये पाहतो आणि पाहिल्यानंतर तो इतकं मोठ्याने ओरडतो, की घरातलं जे दृश्य होतं ते बघून त्यालासुद्धा धक्का बसतो. तो मोठ्याने ओरडतो. आजूबाजूचे लोकं गोळा होतात. गोळा झाल्यानंतर तो लोकं त्याला सावरासावर करतात. तर तिथं जी त्याची बायको असते हर्षिदा, त्याचाही मृत्यू झालेला असतो. त्यानंतर पोलीस तिथं येतात. पोलीस जेव्हा सगळं काही सामान बघतात, ते अस्तव्यस्त असतं. काहीतरी त्याला जेव्हा पोलीस रेवंतला विचारतात, की "हे कशा पद्धतीनं झालं?" तर रेवंत सांगतो, की "या घरामध्ये नक्कीच लूटपाट झाली आहे, असं वाटत आहे. कारण माझं पैसा पण गायब आहे आणि सोनं पण गायब आहे." पोलिसला हे काही बरोबर वाटत नाही. त्याला सगळ्यात आधी जे शक असतं, म्हणजे सगळ्यात आधी ते डाऊट रेवंतवर घेतात. त्याचबरोबर ते आधी तर जी हर्षदा असते, त्याची जी बॉडी असते, ती पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात आणि पोलीस फक्त पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट येण्याची वाट बघत असतात. तर इकडं रेवंत सगळं काही सांगतो, कशा पद्धतीनं त्याचा दिनक्रम असतो, कशा पद्धतीनं हर्षदा काम करत असते. त्यानंतर पोलिसांना हेच धरून चालतात, की हे जे झालेलं आहे प्रकरण, या प्रकरणामध्ये फक्त लूटमाट करण्याच्या इराद्याने हे सगळं काही झालं आहे, असं समजून पोलीस विषय ड्रॉप करतात. त्यानंतर पोलीस फक्त पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट येण्याची वाट बघत असतात. पोस्टमॉर्टम रिपोर्ट जेव्हा येते, त्यामध्ये असं दिसतं, की जी हर्षदा असते, तिच्या शरीरामध्ये काही इंजेक्शन देऊन काही तिला बेशुद्ध करण्याचा कुणीतरी प्लॅन आखलेला असतो. असं त्या तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये दिसतं. म्हणजेच तिच्या शरीरामध्ये थोडंसं वेगळ्या पद्धतीचं औषध दिसतं. त्यानंतर सगळ्यात आधी पोलिसांना मग डाऊट रेवंतवर येतो. त्यानंतर पोलीस जेव्हा बघतात, तर पोस्टमॉर्टममध्ये असं पण असतं, की गळा दाबून तिचं हत्या झालेली आहे. त्यानंतर पोलीस जेव्हा पूर्ण चौकशी करतात, पोलीस रेवंतला विचारपूस करतात. पण रेवंत काही नीट उत्तर देत नाही. तो बोलतो, की "मला याबद्दल काहीच माहीत नाही. मी संध्याकाळी 8 वाजता घरी येतो. मला काहीच माहीत नाही." सर्वात आधी तर पोलीस सर्व काही आजूबाजूचे जे CCTV फुटेज असतात, ते सगळं काही चेक करतात. चेक झाल्यानंतर रेवंतचं कुठंच काही पोलिसांना सापडत नाही. त्यानंतर पोलीस थोडे शांत होतात आणि रेवंतचे जेव्हा ते फोनचे रेकॉर्ड चेक करतात, तेव्हा त्यांना समजतं एक कीर्ती नावाची मुलगी, जी रेवंतसोबत लगातार बोलत होती. म्हणजे कायम-कायम ती बोलत होती. त्यानंतर पोलीस जेव्हा चेक करतात, तर खूप दिवसापासून जो रेवंत असतो, तो हर्षदासोबत कमी आणि कीर्तीसोबत जास्त बोलत असतो. त्यानंतर पोलीस चौकशीला सुरुवात करतात. सर्वात आधी तर जो रेवंत असतो त्याला पोलीस स्टेशनला बोलावून घेतात. तो एकदा येतो, पण दुसऱ्या वेळेस तो येत नाही. कारण पोलिसांकडं पूर्णपणे सबूत म्हणजेच पूर्णपणे त्यांच्याकडं हे आलेलं असतं, की पुरावा आलेला असतो रेवंतबद्दल. त्यानंतर सर्वात आधी तर ते जी हर्षदा असते, तिचं पत्ता काढतात आणि पत्ता काढल्यानंतर ते जेव्हा पोलीस तिथं पोहोचतात, तेव्हा हर्षदाचा पण मृत्यू झालेला असतो. हे बघितल्यानंतर पोलिसांना पण विचित्र वाटतं. त्याचबरोबर इकडे जो रेवंत असतो, त्याला दुसऱ्या वेळेस जेव्हा पोलीस बोलावतात, तेव्हा त्याचा पण मृत्यू होतो. मृत्यू कशा पद्धतीने होतो, तर जो रेवंत असतो, तो पोलिसांकडे येत असतो आणि येता-येताच त्याला टेन्शन येतं आणि तो रेल्वेखाली जीव देतो. अशा पद्धतीची घटना त्या ठिकाणी होते. त्यानंतर पोलिसां पण विचारात पडतात. तिकडं हर्षदाने पण आपला जीव संपवला, इकडं रेवंतनी पण आपला जीव संपवला आहे. त्याचबरोबर इकडं जी त्याची बायको आहे, त्याने पण आपला जीव संपवलेला आहे. कीर्तीनं पण आपलं अस्तित्व संपवलेलं आहे. हे तिन्ही जे होते, म्हणजे रेवंत जो असतो, त्याचं बाहेर
अफेअर चालू असतं. त्यातूनच हे सगळं काही घडत असतं. म्हणजे रेवणच्या डोक्यामध्ये एवढंच असतं, की काही दिवसापूर्वी जी कीर्ती आहे, रेवणची आणि कीर्तीची ओळख होते. तिला घराव्यतिरिक्त म्हणजे काही घर तिला भाडोत्री घ्यायचं होतं. त्या व्यतिरिक्त त्यांची भेट होते, बोलणं होतं. त्यानंतर कीर्ती आणि जो रेवंत असतो ते आधी मैत्री करतात. त्यानंतर ते दोघंही एकमेकाच्या प्रेमात पडतात. त्याचबरोबर जी कीर्ती असते तिचे जवळ-जवळ रेवंतसोबत रेवंतसोबत तिसरं अफेअर असतं. तिचे आधी 2 लग्न झालेले असतात आणि दुसऱ्या लग्नामधून तिला एक मुलगा पण असतो. हे रेवंतला माहीत पण असतं. पण त्या ठिकाणी जो रेवंत असतो तरी पण त्याच्या डोक्यात एकच असतं, की हर्षदाला संपवून आपल्याला कीर्तीसोबत लग्न करायचं आहे. त्या उद्देशाने तो कीर्ती हर्षदाला संपवतो आणि त्यांच्या डोक्यामध्ये एकच असतं, की आता लग्न करायचं आणि जे घरामधून जे काही हर्षदाचे जे दागिने गायब होतात, ते सगळे दागिने तो कीर्तीपाशी देतो. पोलिसांना त्या घरामध्ये जेव्हा कीर्तीकडे जातात, तेव्हा त्यांना तिथं ते दागिने वगैरे सगळं काही सापडतं. त्यानंतर पोलिसांना या गोष्टीतून एकच तथ्य सापडतं. कारण जी की आधी तर जो रेवंत असतो, तो हर्षदाचा जीव घेतो आणि जेव्हा पोलिसांकडे पूर्ण काही प्रूफ मिळतो, तेव्हा पोलीस त्याला बोलावतात. तेव्हा समाजामध्ये आपली एक प्रतिष्ठा आहे, ती पूर्णपणे खराब होईल. त्यामुळे जो रेवंत असतो, तो आपल्या रेल्वे स्टेशनखाली म्हणजे रेल्वेच्या रुळाखाली जाऊन आपलं अस्तित्व, जीवन संपवतो. त्याचबरोबर हे जेव्हा बातमी लीक होते, तेव्हा जी कीर्ती असते, ती आपल्या स्वतःच्या घरामध्ये गळफास लावून आत्महत्या करते आणि त्या ठिकाणी प्रकरण हे संपतं. त्यानंतर जो रेवंत असतो, त्याचे जे लहान-लहान 2 मुलं असतात. तर सोशल मीडियाच्या माहितीनुसार त्याचे जे 2 लहान मुलं आहेत, ते त्यांच्याच नातेवाईकांकडं आता शिकत आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल, तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.